वाहते इथे पावन जमिनीतून गंगामाई. जन्म कोकणातला घडते जन्मीची पुण्याई. कोकण 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 आमचा डे 2 जातोय आम्ही या गणपतीपुळ्याला. सकाळी ऑलमोस्ट आता 9:30 वाजले आहेत. 10 वाजायला आले आता थोड्या वेळात निघणार आहे. निघालो ऑलमोस्ट. देवरूखवरून आम्ही जातोय रत्नागिरीला. ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे. 1-1.5 तासाचा प्रवास आहे. तो मी क्रेझी व्ह्यू बघा. व्ह्यू गाईज एक नंबर व्ह्यू आहे. सगळ्यांनी कपडे घातले चांगले चांगले. देवाचं दर्शन करायला आलोय. खूप स्ट्रगल करून आलो आहे. देवाला पण माहिती आहे आम्ही किती स्ट्रगल केले त्यांच्या दर्शनासाठी. पण मुली नाही केलं, त्यांनी बोलवलंय म्हणून. हाय, हे आमची चोंबडी आहे. मंजिल को भूला कर जिया तो क्या जिया. अगर तुझ में दम है तो उसे पाकर दिखा. लिख दे खून से अपनी कामयाबी की. करा. खूप अडचणी आले. आम्ही खूप स्ट्रगल केलं. म्हणजे किती प्लॅन केले, किती सगळं आम्हाला त्यात एक दर्शन घेऊन सगळं हे होणार आहे. आमचं मन तृप्त होणार आहे. खूप स्ट्रगल केले. ती भेटणार नाही. बघा हिला इग्नोर करा. आता चढण आहे इकडे बघा जरा. ती भेटणार नाही. बाय. पाहिजे तर खूप काय. या माणसाला पण माहिती आहे आम्ही किती स्ट्रगल केले. फक्त गणपतीपुळ्याच्या दर्शनासाठी आणि मार्लेश्वराच्या दर्शनासाठी खूप स्ट्रगल केले. खूप गणपती आई म्हणजे अक्षर काय बाबा. खूप स्ट्रगल केलंय सांगू शकत नाही. ऊन पडलंय मस्त की पावसात भारी मस्त. या टायमाला कोकण ना एक नंबर वाटतं. पावसाळा वातावरण आणि ऊन बिन येतं ना मध्ये मध्ये मस्त वाटतं. गाईज अजून आमचा आला नाही गाईज तर आता आमचा जरा बॅटरीचा इश्यू झालाय. बॅटरी आमची लो झाली आहे. सो आम्ही आता मेकॅनिक कडे आलोय. धक्का स्टार्ट करून आलोय. ते पण आम्ही व्हिडिओ मध्ये टाकू. आता धक्का मारत आम्ही आलोय देवरुखला. तिकडे बॅटरी चार्जिंग करणार. त्यासाठी आम्ही अर्धा तास वाट बघतो. अर्धा तास पाऊण तास झाला अजून आला नाही. बघू आता किती वेळ लागेल. तर बघू आता थोडी वाट बघू. मग पुढे मग आपण मग गणपतीपुळ्याला आज जाणार. किती पण अडीअडचणी होते जाणार म्हणजे जाणार. काय आज दर्शन घेणार. आज दर्शन झालंच पाहिजे. आज काय पण करून आणि होणार. आता बघू वाढ बघू. बॅटरीचा इश्यू आहे. बॅटरीचं काम करू. पण भेटून आलोय. आता पप्पांना भेटायचं आहे. सगळे लोक आता आहेत बाहेर. आमचे 2 चांगू मंगू आणि हा आमचा उदय. तर मेकॅनिकल बॅटरी फक्त काय नाही बॅटरी चार्ज करायची आहे बस. बाकी काय विषय नाही. मग आपण मग पप्पांना टुवर्ड्स गणपतीपुळ्यात लागणार ना. बघू आता कसं काय ते मेकॅनिकल काम करायचं. बाय. तर गाईज आता आम्ही निघालेलो गणपतीपुळ्याला. पण आमचा सीन काय आला. आमचा टायर ॲक्च्युली हवा कमी होती. आम्ही हवा चेक करायला गेलो तर बघितलं तर आमचा मागचा टायर होता पूर्ण टाकला झालेला. तर आम्ही विचार केला आमची स्टेपनी आम्ही यूज करावी म्हणून. मग आम्ही स्टेपनी होती पंक्चर. तर स्टेपनीसाठी आम्ही परत ह्याच्याकडे आलेलो टायरवाल्याकडे. टायरवाल्याने आमची चेक केलं सगळं. दुकानवाल्याला सगळं बरोबर आहे. फक्त तो पंक्चर भरपूर आहेत आणि टायरला एअर भरपूर पकडतो आहे. तर तो हा पण टायर काय कामाचा नाही. तर आम्ही दुसरा नवीन टायर घ्यायला जातोय. पण आम्ही आज काय पण करून गणपतीपुळ्याला जाणारच आहोत. गणपतीपुळ्याचं दर्शन करणारच आहोत. इतक्या लांब आलोय तरी पण सगळं आम्ही करणार आरामात चांगल्यापैकी मस्त. खूप अडीअडचणी येत आहेत. आम्हाला वाटलं नव्हतं टायरचं सीन होईल. काय रे टायरचं सीन होईल. पण भाई परीक्षा आहे शेवटी. आणि आता खूप नॉलेज पण भेटलं सगळं गाडीबद्दल कसं काय. आज आम्ही धक्का मारून स्टार्ट पण केली. गाडीमध्येच आमची बंद पडलेली. चालूच होत नव्हती. मला असा काय सीन झाला. नंतर बघितलं तर धक्का मारला. तो पण एक्सपिरियन्स भेटला. खूप काय शिकायला भेटलं. असं पुढे पुढे करत जाऊ आणि तुम्हाला अपडेट देत जाऊ. गणा सांग मला येशील तू कवा.
तू कवा पाऊस आला तरी तू नाही आला पाऊस आला तरी तू नाही आला आस माझ्या लागली जीवा मोरया आस माझ्या लागली जीवा हे गणा सांग मला येशील तू कवा हे गणा सांग मला येशील तू कवा आस लागे तुझी देवा जर का श्रावण उतरे सो हे काय आता आम्ही जातोय गणपतीपुळेला मंदिरात. खूप सारं तामझाम केला आम्ही, खूप सारं हे झालं आणि आता मंदिरात जातोय. आता इकडून थोडी मी घेतली आहे, मित्र बोलला तू चालव थोडी, तर मी चालवतोय. तर ड्रायव्हर इकडे बसलाय सध्या हां रुद्र. तर कसं वाटतं तुला तिकडे बसून? मस्त मस्त वाटतं. मस्त वाटलं इकडे तर बघून मस्त वाटतं. आणि वातावरण पण इकडे सांगा ते पण सांग, वातावरण पण इतकं छान आहे, मस्त आहे, वारा भरपूर आहे. पुन्हा मी पूर्ण खिडक्या ओपन केल्या आणि नेचरचा एक आस्वाद घेतला. आणि एका तिकडे फाटलेली आहे, बघत आहे तुम्ही. झोपणे बसतो. एकाची फाटली आहे, बाकीची सगळी बिंदास आहे. हो मी आहे. हा फक्त एक नंबरचा बिंदास आहे. ती बिंदास आहे. बाईकची डिग्री आहे थोडं आहे का? रोड बघा रोड. मायेचा सागर प्रेमाचा डोंगर भक्तीची ओंजळ आहे कोकण सणांचा कोकण प्रथांचा कोकण मुकुट मालवणीचा आहे कोकण 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 पावसातल्या लावणीची मौज ही कोकण गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण कला रत्नांची. फायनली पोहोचलो गणपतीपुळ्याला. देऊळ हे आहे की म्हणजे असा इतकं बरं वाटतंय ना की म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 5-6 महिने तरी प्लॅनिंग केली असणार गणपतीपुळ्यासाठी. खूप म्हणजे फर्स्ट टाईम आता आम्ही गोव्याला होतो तेव्हा प्लॅनिंग केलेली गणपतीपुळ्याला जाणार, पण तेव्हा पण आमचं फेल झालं. नंतर मग आता आम्ही प्लॅन केलं, मी आणि रुद्रने. रुद्र जरा ये ना. रुद्र आम्ही दोघांनी प्लॅन केलेलं की हे यायचं आणि आम्ही ते सक्सेस करून दाखवलंच. गणपतीपुळे आम्ही बोलायला पण जमत नाही, पण करून दाखवलंच. फायनली ट्रिप कम्प्लीट आहे. ट्रिप फायनली कम्प्लीट झाली. अजून बाकी आहे अजून. नको पण बोललेले शेवटी करून दाखवलं. देखो गाइस इमोशनल हो गया भाई. नाद करतात काय? नाद करा पण आमचा कुठं. प्रसाद घेऊन जातोय घरी. दर्शन वगैरे झालं, आरती पण भेटली मस्तपैकी. महाप्रसाद खाल्ला, घरी जातोय. आरती भेटली आम्हाला, अनएक्सपेक्टेड होतं आम्हाला. हा तरी पण आम्हाला आरती भेटली आणि परत महाप्रसाद पण भेटला. आम्ही जेवलो मस्तपैकी. आता प्रसाद घेतलाय सगळ्यांनी, खूप सारा प्रसाद घेतलाय बघा. सो आता आम्ही जातोय परत पार्किंगला. मोदक 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 गाईज बघा. कुठला मोदक 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 आज क्रेझी गाईज. तर गाईज आता मी रुद्रच्या पप्पांच्या घरी गेलेलो. पप्पांच्या घरी कोकण कोकण